अ, साडेगाव तीर्थपुरी रोडच्या मध्यभागी एक मोठा नळीला गड्डा पडलेला आहे आणि जवळपास 2 महिने झाले. या 2 महिन्यापासून हा गड्डा पडलेला आहे आणि या गड्ड्यामध्ये अनेक मोटरसायकल स्वार गेलेले आहेत आणि त्यांना इजा झालेली आहे. की हा गड्डा किती खोलीचा गड्डा आहे आणि याच्यात जर एखादं वाहन जर गेलं तर निश्चितच दुर्घटना होऊ शकते. म्हणून तात्काळ बांधकाम विभागानं याच्याकडं लक्ष द्यावं. मी परमेश्वर मोतीराम खोजे, मुक्काम जोगला देवी. हा गड्डा 5 ते 6 महिने झाला असा पडलेला आहे, पण कालच आमचे मित्र केदार धोंडरेने सांगितलं कोवा एक जण आता लईच पडला म्हणे. काल त्या इसमाचं बांधवाचं नाव कळू शकलं नाही. माझी त्याचा पाय मोडा, चांगला घोरमाडा देव. माझी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे, तुम्ही हे 4-2 दिवसात मार्गी लावा हा प्रश्न. कारण एखाद्याचा जीव जाऊ शकतो. नेमकं तुमचं काम काय आहे? तुमच्या कामाचं हे आहेत ना. जर तुम्ही 4-8 दिवसात जर हा प्रश्न जर निकाली जर नाही लावला तर आम्ही इथं ह्या गड्ड्यात आमरण उपोषण करणार आहे. तुम्ही हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लावून होणाऱ्या दुर्घटनेपासून आणि जीवितहानीपासून तुम्ही आळा घालण्यासाठी सहकार्य करावं. माझी एवढीच विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाला. गड्ड्यावर जर गाडी आली तर गाडी आलटी पलटी होऊन, स्विफ्टसारखी गाडी ही पलटी होऊन पुन्हा 4-2 जण मरू शकतात. एक तर आम्ही केले वाचासाठी, पण याच्यातून दुर्घटना बी व्हायची शक्यता नाकारता येणार नाही. माझी सार्वजनिक बांधकामाला विनंती आहे, तुम्ही हा प्रश्न 4-2 दिवसात मार्गी लावा. नाही तर ह्याच गड्ड्यात आम्ही आमरण उपोषण करणार आहेत. ह्याच गड्ड्यात पुढच्या 4-2 दिवसात आम्ही आमरण उपोषण करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लावावं आणि होणारी दुर्घटना टाळावी, एवढंच माझी विनंती राहील. नसता इथं आम्ही आमरण उपोषणाला बसू शकतो. जोगला देवी फाट्यापासून 200 मीटरवर हा गड्डा आहे आणि आत्ताच आपण सर्व जे प्रवासी आहेत आणि आजूबाजूच्या गावातील लोक आहेत तर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि लवकरात लवकर बांधकाम विभागानं या गड्ड्याकडं लक्ष देऊन याची दुरुस्ती करून घ्यावी, हे मी या सकारात्मक पिशी चॅनल न्यूजच्या माध्यमातून बांधकाम विभागाला सुचवतोय. नसता या गड्डा दुरुस्तीसाठी एक आंदोलन छेडण्यात येणार आहे.